आपण सागरी प्रवाह या धड्यामध्ये प्रवेश करतोय. चला तर आता आपण थोडस आठवायचंय. काय आठवायचंय? तर एखादा पदार्थ प्रवाहित केव्हा होतो? पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे नेमकं काय होतं? आणि प्रवाह निर्मितीसाठी पदार्थातील कोणत्या कोणत्या विसंगती या कारणीभूत होत असतात. आता हे प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीपासून हा आपल्याला सगळा धडा सुरू झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला इथं शिकवत असताना तुम्ही तुमचं पाठ्यपुस्तक पण उघडलेलं आहे. म्हणजे आपण आपला समन्वय हा मी शिकवताना तुम्ही ते ऐकताय. तर सुरुवातीचाच भाग आपला हा आहे, म्हणून आपण ते आपण बोललो. पुढे जाऊया. आता आपल्याला या विभागामध्ये एक प्रयोग आहे. अर्थात हा प्रयोग फक्त आपण वाचत आहोत. कोणी वरिष्ठ तुमच्या बरोबर असल्याशिवाय कोणताही प्रयोग करायचा नाही, ही सूचना मी अगोदरच आपल्या उपक्रमात सांगितलेली आहे. बरोबर? तर चला वाचूया आपला हा प्रयोग. साहित्य काय काय बघा. एका मोठ्या धातूचा ट्रे आहे, स्पिरिटचा दिवा आहे, पाणी, त्याच्यानंतर पाण्यावर तरंगत राहतील अशा काही टिकल्या आणि रंगीत चकत्या असतात त्या. त्याच्यानंतर धातूचा ट्रे हा स्टँडवर ठेवून त्याच्यामध्ये पाणी भरायचंय. त्याच्यानंतर पाणी थोडं, आता आपण जेव्हा पाणी टाकतो तेव्हा ते पाणी पडताना थोडं हलतं. तर मग ते जेव्हा स्थिर होणार आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही त्या रंगीत चकत्या सोडायच्या आणि काही वेळाने त्या चकत्या पाण्यावरती तरंगत तरंगत स्थिर होतील. बरोबर? मग त्याच्यानंतर याच्यानंतर या सर्व बाबींचं निरीक्षण करायचंय आणि मग थोड्या वेळाने ट्रेच्या एका कोपऱ्यामध्ये एक दिवा पेटवायचा आहे आणि तो भाग तापवायचा आणि मग निरीक्षण करायचं. आपण ह्या उपक्रमात त्याचं मी चित्र दिलेलं आहे. आपल्या अभ्यासक्रमात आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे. पण हा प्रयोग तुम्ही कोणीही वरिष्ठ असल्याशिवाय करायचा नाहीच नाही. बरोबर? पुढे आता आपण निरीक्षण केल्यानंतर आपली जी मतं असतात आता ती तुम्हाला आपल्या वहीमध्ये नोंद करून ठेवायची आणि मग त्याच्यावरती काही प्रश्न आपण विचारात घेणार आहोत. तर ते काय आहेत? तर सुरुवातीला आपण जेव्हा या चकत्या बघतो तेव्हा निरीक्षणातून आपल्याला काय समजलं? त्याच्यानंतर मग पाण्याच्या तापमानामध्ये जेव्हा वाढ होते तेव्हा पाण्यामध्ये कोणते कोणते बदल घडताना दिसतात आणि ह्या ज्या चकत्या आहेत त्यांची हालचाल कशी होते ते सुद्धा तुम्हाला बघायचंय. मग आता यातून कोणता निष्कर्ष काढता येईल? तर बघा, आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर आलो आपल्या अभ्यासामध्ये. तर पृथ्वीवर अशा क्रिया कोठे कोठे होत असतील? तर पृथ्वीवर अशा क्रिया कुठे कुठे होत असतील आणि अशा क्रिया कोणत्या आणि त्यांची कारणं काय? आता खाली एक टीप सुद्धा दिली की प्रयोगामध्ये उष्णता ही दिव्याच्या साहाय्याने दिली असली तरी प्रत्यक्षामध्ये सूर्यप्रकाशामुळे सागराच्या पाण्याचं तापमान कसं वाढतं हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचा प्रयोग केला होता? तर ते पाणी म्हणजे जणू काय समुद्राचं पाणी आणि तो दिवा होता स्पिरिटचा म्हणजे काय? तर सूर्याचा किरणांचा उष्णता. बरोबर? पुढे जाऊया. आता आपण ह्याचं भौगोलिक स्पष्टीकरण व्यवस्थित बघूया. आपले मुद्दे तयारच आहेत. प्रयोग करताना तुमच्या असं लक्षात आलं असेल की जसं जसं पाण्याचं तापमान वाढायला लागलं, जसं जसं पाण्याचं तापमान हे वाढायला लागलं तशा त्या पाण्यातल्या ज्या टिकल्या होत्या ना आणि चकत्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशा जायला लागल्या. म्हणजे गरम जशी वाफ लागायला लागली पाण्याला, त्या म्हणजे गरम झळा लागायला लागल्या, पाणी तापायला लागलं आणि मग तुम्ही त्या टिकल्या आणि चकत्या ज्या सोडल्या होत्या त्या इकडं तिकडं जायला लागल्या.
आणि तापमान जसं वाढतं तशी काय अजून एक बदल होतो की पाण्याची घनता ही कमी होते आणि मग त्यामुळं काय होतं की कमी तापमान असलेलं जे पाणी असतं ते जास्त तापमान असलेल्या पाण्याची जागा घेतं. आलं लक्षात? जिथं पाणी जास्त तापलेलं असतं ना तिथं ते पाण्याची जागा घेतं. आणि मग काही वेळानं काय होतं तर टिकल्या आणि चकत्या वर्तुळाकार दिशेही अशा प्रवाहित होतात. काही वेळानं तर टिकल्या आणि चकत्या या वर्तुळाकार दिशेने प्रवाहित अशा होतात आणि चकत्यांची हालचाल अशी होते. पुढे आता तुम्हाला आपल्या अभ्यास उपक्रमात अतिशय रोचक अशी गोष्ट दिली आहे बघा. अजब अशी गोष्ट आहे की इसवी सन 1992 मध्ये, नीट लक्षात घ्या, इसवी सन 1992 मध्ये पॅसिफिक महासागरामध्ये एक अजब घटना घडली. एक मालवाहू जहाज होतं जे हाँगकाँग कडून अमेरिकेत चाललेलं. कुठे? हाँगकाँग कडून अमेरिकेकडे. आणि पॅसिफिक महासागरामधून हे जेव्हा प्रवास करत होतं तेव्हा जेव्हा हवाई बेटाजवळ या जहाजामध्ये काय होतं तर खेळणी भरलेला एक कंटेनर होता. तो काय झाला? त्या महासागरामध्ये कोसळला आणि फुटला. लक्षात आलं काय झालं? तो कंटेनरच फक्त पडला आणि तो फुटला. मग या कंटेनर मध्ये जवळजवळ 28,000 रबराची खेळणी होती आणि ती सगळी त्या महासागराच्या पाण्यावरती तरंगायला लागली. कुठे? जिथं ते पाणी कंटेनर फुटला होता त्या ठिकाणी अवतीभोवती ते तरंगायला लागले. आपल्याला खाली दिलेलं आहे बघा. मी मुद्दाम चित्र घातलंय नकाशाशी मैत्री म्हणून. चला तर पुढे जाऊया. आता ही घटना कधी घडली होती? 10 जानेवारी 1992 रोजी. 10 जानेवारी 1992 रोजी घडली होती आणि त्याच्यानंतर एक अजब प्रकार बघायला मिळाला की जवळजवळ 10 महिन्यांनी, सुमारे 10 महिन्यांनी म्हणजे 16 नोव्हेंबर 1992 रोजी यातली काही खेळणी होतीत ना तर ती चक्क कुठे भेटली माहितीये? अलास्काच्या किनाऱ्यापर्यंत. आलं लक्षात? कुठे भेटली ती? अलास्काच्या किनाऱ्यावर. म्हणजे ती तरंगत तरंगत कुठे पोहोचली बघा. आणि काही खेळणी बेरिंगची समुद्रधुनी पार करत इसवी सन 2000 पर्यंत कुठे गेली बघा? आर्टिक कडे वाहत गेली. त्याच्यानंतर त्यातली काही खेळणी ही आर्टिक मधून अटलांटिक महासागराकडे वाहत जाऊन त्याच्या सोबतची काही खेळणी होती ती अटलांटिक महासागरातून वाहत जाऊन अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर 2003 ला लागली. बघितलं? असा फरक होतो. त्याच्यानंतर काही खेळण्यांनी इसवी सन 2007 मध्ये किती घडली आहे कधी घटना? 1992. त्याच्यानंतर काय काय बदल झाले बघा. 2000, 2003, त्याच्यानंतर आता 2007. आता काही खेळणी चक्क युरोपच्या पश्चिम किनाऱ्यावरती सुद्धा गेली. म्हणजे हवाई बेटांजवळून काही खेळणी ऑस्ट्रेलिया खंडादेखत तिकडं सुद्धा वाहत गेली. बघा त्याचं चित्र मी तुम्हाला खाली दिलेलं आहे बघा. आपल्या उपक्रमात दिसतंय खाली एक बदक आहे. रबरी खेळण्यातलं एक बदक आहे ते कशा रीतीने ते सगळीकडे पसरत गेले. तर आता आपण काय शिकलो या भागामध्ये तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की 10 जानेवारी 1992 रोजी जी घडलेली घटना होती ही तुम्हाला संक्षिप्त रूपामध्ये संपूर्णपणे आपल्या वहीमध्ये उत्तर लिहायचं. चला तर आता आपण पुढच्या विभागात प्रवेश करूया.